सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेची मोठी गर्दी असताना देखील भरधाव वेगात असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीनं समोरून येणाऱ्या एसटी बसला समोरून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकी चालक प्रतीक चंद्रकांत चव्हाण याचा जागीच मृत्यू झालेला आहे. प्रतीक चव्हाण हा महिरावणीतील दुर्गाव येथे राहणारा होता, तर आदित्य सावंत हा या अपघातात जखमी झालेला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून खासगी वाहनातून नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे. दोघेही नाशिक येथील गुरु गोविंद सिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्र्यंबक पासून 1 किलोमीटर अंतरावर शासकीय विश्रामगृहासमोरील उतारावर वीज वितरण स्टेशनसमोर दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडलाय. शनिवारी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा असल्यानं शुक्रवारी रस्त्याच्या एका बाजूने दिंड्यांची प्रचंड गर्दी होती, त्यामुळे काही ठिकाणी डिवायडरच्या एकाच बाजूने वाहनं ये-जा करत असतात. बस विरुद्ध बाजूने येत असताना दुचाकीनं बसला धडक दिल्यानं दुर्घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर विठ्ठल काळे यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केले. पोलीस हवालदार घायवट, पोलीस शिपाई श्रावण साळवे उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. सचिन गांगुंडे यांनी या घटनेचा पंचनामा केलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.